अकोल्यातील एका व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या बंटी आणि बबली या जोडप्यास मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापळा रचून जेरबंद केलाय। तर या जोडप्यांनी अनेकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील खरबढोरे येथे राहणाऱ्या नितेश प्रभाकर थोप व त्याची पत्नी सौ लता नितेश थोप या बंटी बबलीने अकोल्यातील घनश्याम सोनी नामक व्यापाऱ्यास आपल्या जाळ्यात अडकवून त्यास ब्लॅकमेल करत 18,74,000 रुपये लुबाडल्याचे समोर आले असून या दोनही आरोपींना मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या चतुराईने सापळा रचून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुरणखेड नजीकच्या टोलनाक्यावर 1 लाख रुपये घेताना रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सौ लता नितेश थोप हिने अकोल्यातील व्यापारी घनश्याम सोनी यांना टावर चौक अकोला येथील स्टेट बँक एटीएम जवळ मला तुमच्याशी बोलायचं आहे असे बोलत फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला व त्यास वारंवार कॉल करून सांगितले की माझा पती मला चांगला वागवत नाही, मला तुमच्याशी बोलायला आवडते असे म्हणून आरोपी लताने फिर्यादी घनश्याम सोनी यांच्याशी जवळीक साधत घरी बोलावले असता आरोपीचा पतीने घरात दोघांना पाहून तू माझ्या पत्नीसोबत अश्लील चाळे करत होतास व त्याचे माझ्याजवळ व्हिडिओ व फोटो असून मी तुझ्या घरी व इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करून पुढचे बदनामी करेल असे धमकी देत अकोल्याचा प्रतिष्ठित व्यापारी घनश्याम सोनी यांना 18,74,000 रुपयांनी लुबाडले असले तरी या घटनेवरून रौढळ स्पष्ट होत आहे की बाईचा नाद नको रे बाबा हे मात्र एवढंच खरं। फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक चंदन वानखेडे यांनी अपक्रमांक 270/25 अन्वये कलम 308 सेक्शन 2, 308 सेक्शन 6, 300 सेक्शन 5 BNS नुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, जागर मराठी न्यूज, मूर्तिजापूर।